घटना आहेत महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील शाळेच्या एका मुख्याध्यापिकेने आपल्या पतीची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक बातमी ही समोर आली आहे। पतीला मारल्यानंतर शाळेतील 3 विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याचा मृतदेह जंगलात जाळून टाकला। आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। तपास सुरू असतानाच मुख्याध्यापिकेची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि यामध्ये हत्येमागचं कारण हे समोर आलं आहे। खरं तर 15 मे रोजी यवतमाळ शहराच्या जवळील चौसाळ जंगलात एक जळलेला मृतदेह आढळला। दरम्यान पोलिसांच्या तपासात या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली। यामध्ये एका मुख्याध्यापिकेने आपल्या पतीला विष देऊन मारल्याची बाब ही समोर आली आहे आणि तिने शाळेतील 3 विद्यार्थ्यांच्या मदतीने रात्री जंगलात त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची टीमने आरोपी निधी शांतनू देशमुख आणि शाळेतील 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे। चौसाळ जंगलात जळलेला सापडलेला मृतदेह 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शांतनू देशमुखचा असल्याचे हे उघड झाले। शांतनू देशमुख हे सनराइज इंग्लिश मीडियम शाळेतील शिक्षक होते आणि त्यांची पत्नी निधी देशमुख ही सुद्धा त्या शाळेतील मुख्याध्यापिका होती। त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि म्हणून त्यांनी 1 वर्षापूर्वीच प्रेमविवाह केला होता। लग्नानंतर ते दोघे आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहत होते। गेल्या काही दिवसात त्या दोघांमध्ये सतत भांडण होत होती। शांतनूकडून सतत त्रास होत असल्यामुळे त्यांच्या पत्नीने शांतनूच्या हत्येचा प्लॅन बनवला। यासाठी तिच्याकडे ट्युशनला येणाऱ्या विद्यार्थ्यांची तिने मदत घेतली। यामुळे 13 मे रोजी निधीने शांतनूला विष देऊन मारून टाकलं। हत्येनंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना घरी बोलावून त्यांच्या मदतीने पतीचा मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावली। दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची ओळख पटण्याची निधीला आता भीती वाटत होती। त्यामुळे ती त्या रात्री जंगलात गेली आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी मृतदेहाच्या अंगावरील मिळालेला शर्ट आणि त्याच्या बटनाच्या आधारे तपास सुरू ठेवला। यानंतर शांतनूच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। यावरून त्या मृतदेहाची ओळख पटली। यानंतर पोलिसांनी निधीची चौकशी केली। यावेळी सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु घरात सापडलेले कपडे आणि मृतदेहाच्या अंगावर सापडलेले कपडे एकाच कंपनीचे असल्याने पोलिसांना त्या बाबतीत संशय आला आणि निधीवर या सगळ्याचा दबाव असल्यामुळे तिने तिचा गुन्हा कबूल केला। निधीच्या कबुली जबाबाच्या आधारे पोलिसांनी तिला आणि तिला मदत केलेल्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 109 आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।